खारेपाटण हायस्कूलच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी खारेपाटण हायस्कूलच्या माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ प्राची इसवलकर तसेच मंडळाचे विद्यमान संचालक व माजी विद्यार्थी नवनिर्वाचित कणकवली पंचायत समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत खारेपाटण शाळा नंबर 1 शाळेला कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील KIT कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक प्रमोद गुरव हे उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते। या शुभेच्छा समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। या मनोगतातून त्यांनी प्रशालेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रमोदजी गुरव, फाउंडर ऊर्जा इलेक्ट्रिकल्स सोलर एनर्जी कन्सल्टंट कोल्हापूरहून आलेले आहेत। त्यांचे या मंचावर हार्दिक स्वागत। तसेच उपस्थित सर्व मान्यवर, संस्था पदाधिकारी, गुरुजन वर्ग, सर्व विद्यार्थी यांचे मी आपल्या प्रशालेमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत करते। मी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे सर यांना या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करते। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांचे आपल्या संस्थेच्या वतीने, प्रशालेच्या वतीने मी शब्दसुमनांनी स्वागत करते। असाच हा सुखदुःखाचा अविस्मरणीय दिवस आपल्या शाळेमध्ये आज इयत्ता 10वीचा सदिच्छा समारंभ हा सोहळा, यासाठी सर्व मान्यवर यांचे शब्दसुमनांनी स्वागत झालेच आहे। हीच मराठी तिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी। हिच्या स्वागतासाठी झडले तोपांचे चौघडे, या मातीवर दीप पेटवा चला भविष्याकडे। मान्यवरांचे गीत सुमनांनी स्वागत करण्यासाठी मी आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनी यांना आमंत्रित करते।
पर्यवेक्षक श्री राऊत सर यांना पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करते. आज इयत्ता 10वीचा शुभेच्छा समारंभ आहे आणि यानिमित्त व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, 2025-26 ही तुमची 10वीची बॅच आहे. 1953 साली या प्रशालेय रूपी रोपट्याची सुरुवात झाली आणि हे रोपटं आज तुम्ही पाहत आहात. गगनाला गवसणी घालताना आपल्याला दिसत आहे. आता हे रोपटं जे मोठं झालेलं आहे, वटवृक्षामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे, त्यासाठी अनेक व्यक्तींचे हात त्याला मोठं करण्यासाठी लागलेले आहेत. या खारेपाटण गावामधील अनेक नामांकित व्यक्तींनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आजूबाजूच्या आपल्या पंचक्रोशीतील काही गावातील लोकांनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि हे प्रयत्न करत असताना त्यांची कुठेतरी हीच इच्छा आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थी हा मोठा झाला पाहिजे. त्याने तालुक्यात, जिल्ह्यात, राष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव कमवलं पाहिजे, ही त्यांची त्यामागील इच्छा. आणि आपण पाहत आहात की आपल्या या प्रशालेचं नाव तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर देशात आज नाव आपलं गाजताना दिसत आहे. आता हे जे चाललेलं आहे त्यासाठी मी एक नाव घेईन, ते म्हणजे आमच्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे आणि आमचे सर्व संचालक मंडळ. आणि ह्यांचं प्रोत्साहन आहे आणि यांच्या प्रोत्साहनामुळेच हे सर्व घडत आहे असं मी आवर्जून सांगेन. आपल्या जे शाळेची परंपरा आहे 100% रिझल्ट लावण्याची. गेली कित्येक वर्ष आपली प्रशाला आपल्या प्रशालेच्या 10वीचा रिझल्ट हा 100% लागतो. आणि या बॅचकडून सुद्धा आमची अपेक्षा आहे, मी तुमच्या वतीने आमच्या अध्यक्षांना आणि मंडळाला ग्वाही देतो की यावर्षी सुद्धा आमची ही बॅच 100% रिझल्ट लावून दाखवेल. मित्र, तुम्ही जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयाच्या मागे लागा आणि तुमचं ध्येय गाठा, हीच मी तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले, त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो इथे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद बाळू गुरव हे कोल्हापूरहून आपल्या इथे या शुभेच्छा समारंभासाठी आलेले आहेत. त्यांचं शिक्षण आहे ITI इलेक्ट्रिशियन, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर, BE इलेक्ट्रिकल इंजिनियर, MTech, PhD त्यांचं चालू आहे. PG डिप्लोमा एड्स मुंबई हा सुद्धा त्यांनी कंप्लीट केलेला आहे. आता KIT कॉलेज कोल्हापूर येथे ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरीला आहेत. व्यवसाय त्यांचा आहे फाउंडर ऊर्जा इलेक्ट्रिकल हा त्यांचा व्यवसाय आहे. असे आपल्याला हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आजच्या या शुभेच्छा समारंभासाठी. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. किती उपस्थित आहेत त्या म्हणजे याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी, सरपंच आणि आता नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्राची इसवलकर मॅडम यांचा सुद्धा या कार्यक्रम प्रसंगी सत्कार होणार आहे. त्यांचा सत्कार
संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय राणेसाहेब करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय गुरुप्रसाद शिंदे साहेब हे सुद्धा या कार्यक्रम प्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित आहेत आणि त्यांचा या प्रसंगी सत्कार होणार आहे. मी संस्थेचे सचिव सन्माननीय महेशजी कोळसूरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. केंद्र शाळा खारेपाटण, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खारेपाटण चे मुख्याध्यापक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्माननीय प्रदीप श्रावणकर सर हेही इथे उपस्थित आहेत. मित्रहो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आपल्या कणकवली तालुक्यामध्ये प्राथमिक विभागामध्ये या शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यांचा सत्कार आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय सानप सर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार झालेला आहे. सत्कार आपला करण्यास स्पर्श आम्हा वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. सन्मानाचा पुरा आज शिरपेचात तुमच्या, आदर भावाची शाल पांघरतो, जी मनात आहे आमच्या. आज आपल्याला उच्च विद्याविभूषित असे पाहुणे या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. तसेच सर्व सत्कारमुखी की ज्यांनी आपलं नाव उंचावलेलं आहे, आपल्या खारेपाटणचं नाव उंचावलेलं आहे, हे सर्व आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आजचा जो कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ. इयत्ता 10वीचे विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. यासाठी मी प्रथम आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता ठाकूर देसाई ही विद्यार्थिनी, हिचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. गायन या कलेमध्ये ती आपल्या शाळेचं नाव तिने सर्वदूर पसरलेलं आहे. तसेच अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार तिने मिळवलेले आहेत आणि सध्या एक आंतरराष्ट्रीय स्तरावर तिनं गायलेलं एक अल्बम आहे, तो दुबई या ठिकाणी त्याचं प्रकाशन झालेलं आहे. नमस्कार, मी प्राजक्ता अनुजा अभय ठाकूर देसाई. आज आपण सगळेजण 10वीच्या निरोप समारंभासाठी इथे जमलेलो आहोत. खरं सांगू का, आजचा हा निरोप समारंभ फक्त 1-2 तासासाठी मर्यादित आहे. त्याच्यानंतर ही सगळी मुलं किंवा सगळ्या शिक्षकांना पिडाला परत इथे येणार आहोत. सो हा निरोप समारंभ फक्त 2-3 तासापुरताच आमच्यासाठी मर्यादित आहे. त्यामुळे सगळ्यांना खरं सांगू, एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे मला इथल्या सगळ्या मित्रमैत्रिणींची, शिक्षकांची आणि आपल्या शाळेची अजिबात आठवण येणार नाही. का असं म्हणते मी? आठवण त्या व्यक्तीची किंवा त्या गोष्टीची येते जो आपल्यापासून शरीराने आणि मनाने वेगळा असतो किंवा आपण त्या व्यक्तीला विसरतो, त्या गोष्टीला विसरतो, तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला आठवण येते. पण मी माझ्या मित्रमैत्रिणींना, मला आत्तापर्यंत मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला आणि आपल्या खूप मोठ्या अशा चांगल्या शाळेला मी कधीच विसरू शकत नाही. कारण ह्या शाळेने मला घडवलं. आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे गाणं गाऊ शकले ते फक्त ह्या शाळेमुळे. तसेच माझे गुरु संदीप पेंडुरकर सर यांच्यामुळे आज माझं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुबईमध्ये लॉन्च झालं. त्याच्याबद्दल मी खरंच आपल्या सगळ्या पूर्ण शाळेच्या स्टाफचे
व्याख्या ना, पण नाही. गुरु हा शब्द 2 अक्षरात आहे, पण त्याची व्याख्या ही खूप मोठी आहे, जी शब्दात आपण मांडूच शकत नाही. पण गुरु म्हणजे काय? आपल्या आयुष्याच्या खडतर वाटेवरती जो आपल्याला प्रत्येक क्षणी मदत करतो, चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन करतो, चुकीच्या वाईट मार्गांपासून आपल्याला दूर ठेवतो, तो आपला खरा गुरु असतो. मग तो गुरु कधीतरी आपल्यापेक्षा मोठा असतो, आपला मित्र किंवा मैत्रीण असू शकतो, आपल्यापेक्षा लहानही तो असू शकतो. त्या प्रत्येक गुरुचे म्हणजे अगदी शाळेतल्या शिपायापासून ते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत जो जो व्यक्ती असतो तो आपला गुरु असतो. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला मदत करते, चांगल्या गोष्टी शिकवते, कोणी वाईट गोष्टी शिकवत नाही आपल्याला. प्रत्येक वेळेला चांगल्याच गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी, शिपायांनी असो, कोणीही असो, ज्यांनी ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, माझं आयुष्य घडवण्यासाठी मदत करणार आहेत, केलेली आहे, अशा सगळ्या गुरूंचे मी आज इथे खरंच खूप आभार मानते. आणि मी माझे 2 शब्द संपवण्याच्या अगोदर अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपली शाळा ही खूप मोठ्या स्तराची शाळा आहे. सिंधुदुर्गात सगळ्यात टॉप 1ची शाळा आहे आपली. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली शाळा पुढे आहे. संगीत विभाग असू देत, NCC विभाग असू देत किंवा क्रीडा स्पर्धा असू देत, प्रत्येक ह्याच्यात आपल्या शाळेला पहिला नंबर मिळाल्याशिवाय पहिली आपली शाळा परत येतच नाही. आणि अजून एका व्यक्तीची मला इथे उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे माझे गुरु पेंडुरकर सर. कारण आज मी हे इथे उभी आहे, माझं जे काही छोटं मोठं नाव आहे ते माझ्या गुरूंमुळे आहे. कारण मी ह्या शाळेत 5वीमध्ये आले तेव्हा सरांनी मला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. तसेच सानप सर आणि अध्यक्ष यांनी सुद्धा मला अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी पाठवलं. आणि त्यांच्यामुळे आज या तिघांमुळे आणि आपल्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकामुळे आज मी मोठ्या स्तरावरती गाऊ शकले आहे, माझा अभिनय करू शकले आहे. त्यामुळे खूप थँक्यू. आणि मी हे त्यांचं मार्गदर्शन, इथले प्रत्येक अनुभव मी माझ्या पुढील आयुष्यासाठी, पुढील मार्गावरती शिदोरीच्या स्वरूपात बांधून नेणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू देत. थँक्यू. धन्यवाद प्राजक्ताने आपलं शाळेवर असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. प्राजक्ता, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रुती जामसंडेकर. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे श्री अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सर व सर्व संचालक, आदरणीय मुख्याध्यापक सर, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनी, आजचा दिवस आनंदाचा आहे, पण थोडासा भावनिकही. इथून पुढे आपला प्रत्येकजण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरीही शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेले शिकवणी, मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथले प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे खूप मोठे होण्यासाठी मदत करणार आहेत. ही शाळा आपल्याला फक्त शिक्षण देण्याची जागा नाही, तर आयुष्य घडवण्याची एक मोठा टप्पा आहे. निरोपाचा हा क्षण आला, मन हलके झाले. निरोपाचा हा क्षण आला, मन हलके झाले. त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणावले. त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणावले. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते. आज जड होते ते मन, आम्हाला वेळ दुरावते. आज जड होते ते मन, आम्हाला वेळ दुरावते. थँक्यू. धन्यवाद. यानंतर अनुश्री तळगावकर, संस्कृती भोर, तेजल ठाकूर देसाई, आर्या गुरव, मयुरी सुतार, दुर्वा राऊत, सानिया पवार, संस्कृती निगरे, सानिका निमगरे, पायल गुरव. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझे आदरणीय गुरुजन वर्ग, मी आज इथे आपल्यासमोर आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर प्रवास करताना मी आपले मनोगत मांडण्याचा इथे प्रयत्न करत आहे.
अगदी प्ले ग्रुपपासून ते आत्तापर्यंत म्हणजेच आयुष्याची 12 वर्ष माझ्या मैत्रिणींबरोबर अगदी हसत खेळत गेली. 12 वर्ष एकत्र राहिल्यामुळे पूर्वी असे कधीच वाटले नाही की आयुष्याच्या या वळणावर आपली ही मैत्रीण सोडून प्रत्येकीला आपापले मार्ग निवडावे लागतील. आज या निरोप प्रसंगावेळी या गोष्टींची कल्पनाही करवत नाही. कधी हा विचारही मनाला शिवला नाही की आपल्याला कधीतरी एकमेकींची साथ सोडून दुसरीकडे जावे लागेल. नर्सरी ग्रुपपासून 7वीपर्यंत मी व माझ्या मैत्रिणींचे प्राथमिक शिक्षण एकत्र झाले. त्यानंतर पुन्हा वेळ आली ती दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच माध्यमिक शिक्षण. बऱ्याच विद्यार्थ्यांना या दुसऱ्या टप्प्यावर जाताना मनात एक भीती असते, पण मला ही भीती कधीच वाटली नाही, कारण पहिला बालचमू माझ्याबरोबर होताच. तसेच हे हायस्कूल व इथले शिक्षक यांची ओळख होतीच. त्याचप्रमाणे माझे हे हायस्कूल अनेक गोष्टींमध्ये नावाजलेले आहे. इथले नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व परिचित आहेत, त्यामुळे इथे येण्याची एक वेगळीच ओढ मनात होती. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, कारण आम्ही 10वीचे विद्यार्थी शाळेला निरोप देत आहोत. शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून ती आमच्या आयुष्याला संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास देणारी आहे. इथे आम्ही ज्ञान मिळवले, मित्र जोडले आणि शिक्षकांकडून प्रेरणा घेतली. शिक्षकांनी नेहमी मार्गदर्शन केले, मित्रांनी आनंदाचे क्षण दिले आणि शाळेने आम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली. आज निरोप घेताना मनात थोडा दुःखाचा भाव आहे, पण पुढील प्रसंगाबद्दल उत्साही आहे. आम्ही शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्याचा प्रयत्न करू आणि सर्व शिक्षकांचे आभार मानते. तसेच माझ्या मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. नमस्कार. आदरणीय मुख्याध्यापक श्री साणप सर, अध्यक्ष लोकरे सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री राऊत सर, पूजनीय शिक्षकवृंद आणि माझ्या लाडके मित्रमैत्रिणी, आज आपले मन खूप भरून आले आहे. ज्या शाळेच्या आवारात आम्ही लहानाचे मोठे झालो, जिथे अक्षर गिरवायला शिकलो, आज त्याच शाळेचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. निरोप हा शब्द उच्चारताना सोपा असला तरी आज तो खूप जड वाटत आहे. बालवाडीपासून सुरू झालेला प्रवास आज 10वीच्या उंबरठ्यावर येऊन थांबला. या 10 वर्षात शिक्षकांनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवनातील संकटाशी कसे लढायचे हे देखील शिकवले. कधी प्रेमाने तर कधी रागावून आम्हाला घडवले. आज आम्ही जे काही आहोत हे केवळ तुमच्यामुळे. खेळाच्या तासाला मैदानावरचा तो गोंधळ, मधल्या सुट्टीत एकमेकांचा डब्बा ओढून खाणे, परीक्षेच्या वेळेस केलेली अभ्यासाची चर्चा आणि कट्ट्यावर मारलेल्या गप्पा, या सर्व आठवणी आता आमच्या आयुष्याचा एक अनमोल ठेवा असते. आमचे भाग्य खूप थोर की आम्हाला इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिकवायला असणाऱ्या शिक्षकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. आज मला प्रत्येक शिक्षकांबद्दल मला आलेले अनुभव आणि काही चांगल्या गोष्टी थोडक्यात सांगायच्या. सर्वप्रथम आमचे क्लास टीचर कापसे सर तर आमचे नुसतं क्लास टीचर नव्हते, तर आमच्या संपूर्ण वर्गाचे पालकत्व त्यांच्याकडे होतं. शिस्तबद्ध व त्याचप्रमाणे त्यांचं शिकवण्यानेही आम्ही प्रेरित व्हायचो. आम्हाला रागावून तर कधी मायेने समजावून सांगायचे. त्यांच्या ओरडण्याचा कधी राग नाही आला, उलट त्यांच्याविषयी आपुलकीच वाटायची. त्यानंतर सर्वांचेच लाडके हरियान सर. कधी कुठला तास कंटाळवाणा गेलास तर टाईम टेबलमध्ये बघितल्यावर मराठीचा तास असल्यास मनोमन वाटायचं, आता हा तास संपू नये. सर हसवत शिकवायचे की शिकवत हसवायचे तेच कळायचं नाही. हरियान सरांनी सांगितलेले किस्से, गप्पा गोष्टी या कायम आठवणीत राहते. त्यानंतर गणित विज्ञानसारखा अवघड विषय दोन्ही मॅडम नेहमीच माझ्या आधारस्तंभ वाटायच्या. गणित विज्ञान यासारख्या विषयात ही दोन्ही मॅडमनी आम्हाला खेळीमेळी वातावरणात शिकवणीचे धडे दिले. त्यानंतर माझी आई सौ भोर मॅडम. मी दररोज 2 रूपात माझ्या आईला पाहायचे की घरी जी तिच्या दीदीची, खास करून दीदीची लाड करणारी आणि काळजी घेणारी आई, तर शाळेत कडक आणि स्ट्रिक्ट खूप गणित शिक्षिका सौ भोर मॅडम. त्याचबरोबर येतो विज्ञान विषय. मला स्वतःला 8वीपर्यंत वाटायचे की विज्ञान शिकवणाऱ्या कोकाटे मॅडम खूप कडक आहेत, पण प्रत्यक्षात जेव्हा आम्हाला अनुभव आला तर तो फार वेगळाच. फणसाचे उदाहरण घेते. फणस जर बाहेरून कडक असतो, आतून मात्र तो मऊ आणि रसाळ असतो. कोकाटे मॅडम मला कायम जवळच्या वाटायच्या. कोकाटे मॅडमवर मी अजून एक व्यक्तीचं नाव घेते, त्या म्हणजे
अमृते मॅडम, कोकाटे मॅडम आणि अमृते मॅडम या नेहमी मला मावशीच्या रूपातच माझ्या दिसायच्या. त्यानंतर इतिहास विषय शिकवणारे श्री वारंगे सर सुद्धा अगदी कडक आणि शिस्तबद्ध, त्यामुळे तासाच्या वेळेस नेहमी शांतता राहायची. वारंगे सरांमुळे खरोखरच इतिहास विषयाची आवड निर्माण झाली आणि पर्सनली इतिहास विषय माझा खूप फेवरेट आहे. त्यानंतर भूगोल विषय शिकवणारे श्री जाधव सर, शांत संयम स्वभावाचे सर. त्याचबरोबर इतर सर्व शिक्षकांनी, इयत्ता 5वी ते 8वी लाभलेल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला वेळोवेळी खूप उत्तम असे मार्गदर्शन केले आहे. सर्व शिक्षकांनी शिकवण्याबरोबर चांगल्या संस्काराची शिदोरीही आम्हाला दिली आहे. ती शिदोरी सोबत घेऊन आम्ही भविष्याची उंच स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. पुन्हा एकदा सर्वांना माझ्याकडून 10वी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद संस्कृती. यानंतर तेजल ठाकूर देसाई आपलं मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, माझे नाव तेजल सुभाष ठाकूर देसाई. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना बोर्डाच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. ही 3 वर्ष कशी गेली समजलंच नाही. सर्व शिक्षकांनी प्रेमाने, मायेने, आपुलकीने आमचा सांभाळ केला. कधी ओरडत मारत प्रेमाने आम्हाला शिकवलं, आम्हाला घडवलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आर्या गुरव. नमस्कार सगळ्यांना. आज निरोपाचा दिवस आहे. मी एवढंच बोलते. आज खूप वाईट वाटते मला की तुम्हा सगळ्यांना सोडून जाते मी. पण आपण परत भेटणार आहोत परीक्षेला. तरी पण ऑल द बेस्ट. नमस्कार सगळ्यांना. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर सर्वच खूप भावुक झालो आहोत. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट देताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट देताना. शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती आमच्या आठवणीची दुनिया आहे. पहिली वही, पहिली मैत्रीण, पहिला यशाचा आनंद आणि अपयशातून शिकलेले सगळे धडे इथेच मिळाले. कारागीर जसा मूर्तीला आकार देतो तसेच या सर्व गुरुजनांनी आपल्याला घडवले, आपल्यातल्या कलागुणांना वाव दिला. योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी, शिस्त, या पवित्र ठिकाणी, ज्ञानाच्या मंदिरात आपल्यासोबत आदर, शिस्त, नम्रपणा, बंधुभाव या सर्व गोष्टी शिकवल्या. हे दिवस परत आपण एकत्र कधीच साजरे करू शकत नाही, याचा मला खूप खंत वाटतो. मित्रांनो, माझ्या आयुष्यात आई, वडील आणि दुसरे तुम्ही सर्वजण महत्त्वाचे आहात, ज्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. आज निरोप होते, पण शाळेने दिलेली मूल्य आयुष्यभर सोबत राहतील. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर दुर्वा राऊत आपलं मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, मी दुर्वा दिगंबर राऊत. सन्माननीय शिक्षक वृद्ध, प्रिय पालक आणि माझ्या अतिशय प्रिय 10वीच्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडे अश्रूही आहेत. या शाळेने केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनाचे धडेही शिकवले. इथले क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ हे सगळे आयुष्यभर आठवणीत राहील. आज आपण इथे पुढे निघतोय, पण या शाळेने दिलेले मूल्य आणि स्वप्नज्योत आपल्या मनात कायम राहील. भविष्यात प्रत्येक मोठ्या यशाची शिखरे गाठावीत ही सदिच्छा. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावे जगाचा सासा, निरोप शेवटचा घेताना. धन्यवाद.
सानिया पवार आपलं मनोगत व्यक्त करेल. नमस्कार. सन्माननीय शिक्षक वृंद, प्रिय माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज दिवस आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडेसे पाणी आहे. या शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान नाही दिले, तर जीवनाचे धडे शिकवले. तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मिळालेली खूप अनमोल अशी साथ हे सगळे आयुष्यभर आठवणीत राहील. आज आपण इथून पुढे निघतो. या पुढचा प्रवास आपला सर्वांचा सुखाचा जाईल, पण या शाळेने दिलेली मूल्ये आणि स्वप्नांची ज्योत आपल्या मनात कायम राहील. भविष्यात प्रत्येकाने मोठ्या यशाची शिखरे गाठावीत हीच सदिच्छा. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरी या शाळेची पाखरे. दिले बळ पंखात, टाकल्या कौतुकाच्या माळा. सर्वांहून निराळी ही माझी एक शाळा. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते. आज जड होते मन, आम्हा वेळ दुरावते. सर्वांना 10वी बोर्ड एक्झाम परीक्षा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. यानंतर संस्कृती निगरे. नमस्कार, मी संस्कृती निगरे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस खूप खास आहे, पण तितकाच भावनिक आहे. शाळेच्या या पवित्र प्रांगणात आपण कित्येक वर्ष घालवली. आता इथून निरोप घेताना डोळ्यात पाणी आणि मनात खूप आठवणी आहेत. जाता जाता आठवणींचा सुगंध दरवळत राहो. शाळेचे ते दिवस आमचे मनात जपून राहू दे. मला अजूनही आठवत आहे, जेव्हा आम्ही पहिल्यांदा या शाळेत आलो तेव्हा किती घाबरलेलो, पण आज इथून जाताना एक आत्मविश्वासू नागरिक म्हणून बाहेर पडत आहोत. अभ्यासासोबतच खेळ, धावपळ, शिक्षकांचा ओरडा आणि मित्रांसोबतची मस्ती या सगळ्या आठवणी आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहेत. आमच्या प्रिय गुरुजनांनी केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही, तर आयुष्याचा खरा अर्थ शिकवला. शिक्षकांनी आपल्याला घडवले, कधी प्रेमाने तर कधी शिस्त लावून सुजाण बनवले. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय आमचे भविष्य अर्धवटच राहिले असते. माझ्या मित्रमैत्रिणींनो, जरी आपण आज वेगळे होत असलो तरी आपली मैत्री कधीच संपणार नाही. आपण एकत्र केलेली मस्ती आणि स्वप्ने नेहमीच आपल्या मनात ताजी राहतील. आपल्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शेवटी मी इतकेच म्हणेन की आपण कुठेही गेलो तरी या शाळेची मूल्ये आणि दिलेली शिकवण नेहमीच सोबत ठेवू. धन्यवाद. धन्यवाद संस्कृती. यानंतर सानिका निमगरे आपलं मनोगत व्यक्त करेल. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक सर, मॅडम, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझं प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. कारण आज आम्ही आमच्या शाळेचा आणि आयुष्यातील सुंदर आठवणींचा निरोप घेत आहोत. या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही, तर जीवनात उपयोगी पडणारे संस्कार आणि आत्मविश्वास दिला. आमच्या प्रत्येक यशामागे शिक्षणाचे प्रेमळ मार्गदर्शन आहे. मित्रांनो, वर्गातील हसू, मैत्रिणी आणि आठवणी आयुष्यभर आमच्यासोबत राहतील. आज जरी आमच्या वाटा वेगळ्या होत असल्या तरी मन मात्र कायम जोडलेली राहतील. शेवटी आमच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही पुढे यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर इयत्ता 10वी क ची विद्यार्थिनी पायल गुरव आपले मनोगत व्यक्त करते. नमस्कार, माझे नाव पायल प्रदीप गुरव. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि
माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे आणि आज दिवस आपल्या आयुष्यातील एका सुंदर टप्प्याला निरोप देत आहोत, म्हणजेच शालेय जीवनाला. शाळेतील या 10 वर्षाचा प्रवास आपण कितीतरी आठवणी, अनुभव आणि शिक्षणाची अनमोल संपत्ती गोळा केली आहे. या शाळेने आपल्याला केवळ गणित, विज्ञान, इंग्लिश, मराठी किंवा इतिहास शिकवले नाही, तर जीवन जगण्याची कला देखील शिकवली आहे. इथे आपण पहिल्यांदा लिहायला शिकलो, पहिल्यांदा मंचावर उभे राहिलो, पहिल्यांदा अपयश पचवले आणि पुन्हा प्रयत्न घेऊन यश मिळवले. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी आपलं प्रेम शाळेविषयीचं, शिक्षकांविषयीचं आपल्या मनोगतामधून व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपल्या प्रशालेतील ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक श्री गुरसाळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. हे सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचे इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट होणारे सर्व विद्यार्थी, सर्वांना ज्युनियर कॉलेजच्या वतीने, ज्युनियर कॉलेज शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मी बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 1-2 मिनिटामध्ये 10वी नंतर तशा वाटा भरपूर आहेत, परंतु तरीसुद्धा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पलीकडे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याची उदाहरणं सुद्धा आहेत. त्यामध्ये तुम्ही डिप्लोमाला जरी गेले तरीसुद्धा त्याच्यामध्ये नंतर परत विद्यार्थी येतात. तर त्याच्यापेक्षा बेस्ट वे पर्याय असा आहे की 11वी-12वी करून नंतर मगच तुम्ही डिप्लोमाला कधीसुद्धा गेलेलं चांगलं. कारण की डिप्लोमा करतात विद्यार्थी, 10वी केल्यानंतर त्यांना थोडासा बॅकलॉग राहिल्यासारखं वाटतं आणि डिप्लोमा झाल्यानंतर पुन्हा 11वी-12वीसाठी आपल्या कॉलेजमध्ये येतात विद्यार्थी. त्यामुळे 12वी झाल्यानंतरच तुम्ही जे काही तुमचे जे कोर्सेस आहेत ते सिलेक्ट करावेत आणि आपली योग्य दिशा निवडावी एवढं बोलतो. आणि मुख्य म्हणजे 31 मार्च नंतर फक्त जात प्रमाणपत्र दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तसेच ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी EWS प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे. कारण की गेल्या वर्षीपासून ऑनलाईन म्हणजे यावर्षीपासून ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद गुरसाळे सर. यानंतर +2चे शिक्षक श्री सुबोध देसाई सर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम तुम्हाला 10वी बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्यातलेच काही विद्यार्थी एक दिवस याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून या स्टेजवर इथून इथे येतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि एवढं यश तुम्ही संपादन कराल एवढी आशा बाळगतो. तुम्ही 10वी खूप चांगल्या मार्काने पास व्हाल याची मला 100% गॅरंटी आहे. आणि 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला आपल्याच या गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर शिक्षण संकुलात आपल्याकडे अनेक शाखा उपलब्ध आहेत, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, टेक्निकल. त्या शाखेचा आपण जरूर विचार करावा. पुनश्च एकदा सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना SSC बोर्ड परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थी, सन्माननीय व्यासपीठ, काहीशा भावुक क्षणी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. एक मैलाचा टप्पा, आपल्या आयुष्यातील एक वेगळं वळण जिथून पुढे तुम्ही घेणार आहात अशा टप्प्यावर आणि पाठीमागच्या 10 वर्षात एकमेकांशी तुमचं निर्माण होत गेलेलं एकमेकांशी असलेलं बॉन्डिंग म्हणूया त्याला कदाचित वेगळं वळण लागण्याची शक्यता येते की काय पुढे. अशा टप्प्यावर आपण एकत्र जमलेलो सर्व विद्यार्थी, मनामध्ये तुमच्या चलबिचल आहे, फुरवूर आहे, काहूर आहे, बेचैनी आहे. कुठला तरी एक कवी म्हटलेला आहे, कुठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला.
हृदयाच्या अंतरहृदयाला एक हुरहुर लागलेली आहे. तर पुढे कसं आपले मित्र दुरावतील की काय, आपले शिक्षक दुरावतील की काय, आपण ज्या गावामध्ये भागामध्ये परिसरामध्ये राहिलो, बागडलो, वावरलो, त्या परिसराला सोडावं लागते की काय पुढच्या शिक्षणासाठी, असे एक ना असंख्य प्रश्न आज तुमच्या मनामध्ये कदाचित उभे आहेत. आणि तुम्हाला खूप बोलायचं होतं मगाचपासून, सगळ्या विद्यार्थ्यांना भावना व्यक्त करायच्या होत्या, परंतु ह्या बेचैनीमुळे, ह्या हुरहुरीमुळे कदाचित तुम्हाला ते व्यक्त नाही करता आलं. त्यामुळे बऱ्याच सगळ्यांनी तुम्ही लिहून आणलेलं होतं. तुम्ही खूप बोलता, मी ऐकलेलं आहे, परंतु पुढे येऊन आता काय बोलायचं इतकं तुमच्या विचारांचं कापूर माजलेलं आहे, डोक्यात थैमान सुरू होतं की नेमकं काय बोलायचं हे कदाचित तुम्हाला कळलं नसावं. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कागदावरती लिहून आणून आपल्या भावना शाळेविषयी व्यक्त केल्या. काही विद्यार्थ्यांनी खूप, आमची प्राजक्ता ठाकूर देसाई किंवा फुर मॅडमची कन्या, नाव सांगा आपलं, संस्कृती, छान व्यक्त झाल्या. आणि हे व्यक्त होत असताना एक निदर्शनास आलं की सगळ्या मुलीच आल्या येथे पुढे. मुलग्यांचं काय झालं, त्यांच्या तर भावना प्रचंड अशा बेचैनी त्यांची वाढलेली होती की त्यांना इथे येताच आलं नाही, ते पाठीमागेच बसलेले. काय सांगायचं आणि काय बोलायचं, एकही विद्यार्थी इथे आला नाही. तर निश्चितपणे विद्यार्थी पुढच्या वेळेला तयार होतील. तर पुढे महिलांचं राज्य येणार आहे आता हे दिसते. आता आमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य ज्या आपल्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि प्रथम नागरिक आपल्या गावच्या प्राची विसवलकर मॅडम, ज्यांना आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मला वाटतं खारेपाटणच्या इतिहासात परिसरातल्या पहिली महिला जी आहे ती जिल्हा परिषदेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि पुढे नक्कीच एखादं चांगलं महत्त्वाचं पदही त्यांना मिळणार आहे. मी भविष्य बघत नाही, परंतु हे होणार आहे असं मला वाटतंय, भास होतोय तसा. त्याचबरोबर आमचे अजून एक विद्यार्थी, माजी विद्यार्थी गुरुप्रसाद शिंदे जे संस्थेचे संचालक आहेत, त्यांनी मराठी शाळेसाठी, आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसाठी चांगली नावारूपाला आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि आपल्याकडे संचालक झाल्यापासून आपल्याही हायस्कूल चांगलं व्हावं यासाठी धडपडत असणारे गुरुप्रसाद शिंदे, त्यांची पंचायत समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली. असे खूप चांगले विद्यार्थी आपल्या पुढे आलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना श्रावणकर सर, त्यांचे विद्यार्थी तुम्ही बरेचसे आहात, त्यांचे प्रयत्न. एक असा मी शिक्षक या परिसरात बघितला की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सरकारी शिक्षक ज्यांना आम्ही म्हणतो, 2-3 वर्ष झाली की बदली होते, मग 3-4 वर्षानंतर त्या गावाशी फारसं बॉन्डिंग राहत नाही. असं असताना सुद्धा त्यांनी सातत्याने गेली 10-12 वर्ष या खारेपाटणमध्ये स्थिर राहून स्वतःची पदरमोड करून विद्यार्थ्यांना, परिसरातला आता 150-200 विद्यार्थी त्या मराठी शाळेत शिकतात की जी संख्या रोडावत चाललेली होती. अशी एक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी त्या शाळेला त्यांचे प्रयत्न त्यांनी केले. आणि यावर्षी आपल्या दुर्दैवानं म्हणूया असा एक चांगला शिक्षक आमच्यातून सेवानिवृत्त होतो, त्यांचाही उचित सन्मान संस्थेनं या ठिकाणी केला. निश्चित ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे. चांगले विद्यार्थी त्यामुळे आमच्याकडे पुढे 8वी 9वी 10वी 11वी 12वीसाठी आले. ह्या दोन्ही शाळा आहेत, ह्या खारेपाटणची शान आहेत. अशा चांगल्या शाळेतून तुम्ही पुढे आलेले आहेत. आणि त्यावरच कळस म्हणून आता यावर्षीचा माझी शाळा सुंदर शाळा खारेपाटण प्राथमिक गटात खारेपाटण जिल्हा परिषद 1 नंबर शाळा 1 नंबर आलेला आहे तालुक्यातून. आणि जिल्ह्यात सुद्धा 1च नंबर येणार आहे. त्यातून जर काही इकडे तिकडे चूक झाली तर 2रा नंबर येईल, परंतु 1 नंबर त्यांचा आहेच. आणि आपलीही शाळा तालुका स्तरावरती 2य क्रमांकावरती येण्यासाठी सगळे तुम्ही धडपडलेला आहात. विद्यार्थी आमचे खूप कष्टाळू आहेत. सांगितल्याबरोबर परिसर स्वच्छता असू दे किंवा इतर कुठलंही काम असू दे, न लाजता माझ्या हाताला घाण लागेल असं म्हणणारा एकही विद्यार्थी आम्हाला आता परिसरात इथे दिसत नाही. सांगितल्याबरोबर लगेच 5-10 मिनिटात स्वच्छता करतात. ओबिडियंट विद्यार्थी आहेत. आणि 100% निकाल तर आपली परंपराच आहे. आता दुर्दैवाने एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोण आजारी पडला, अशा काही केसेसमध्येच काही विद्यार्थी नापास झाले तर त्यांना आपण सदिच्छा देणार येणारच नाही परीक्षेला. तर आम्ही 100% निकालाची अपेक्षा कशी करणार. एका दुसऱ्या मुलांच्या बाबतीत हे प्रॉब्लेम झालेले आहेत. परंतु तुम्ही सगळे विद्यार्थी चांगल्या गुणाने पास होणारे आहात. आणि भविष्यकाळात खारेपाटण ज्युनियर कॉलेज सारखं कुठलंही आजूबाजूच्या परिसरात कॉलेज नाही
हे तुम्ही पुढच्या विद्यार्थ्यांना विचारा की तिथं सायन्सचं चांगलं शिक्षण दिलं जातं, कॉमर्सला चांगले तज्ज्ञ शिक्षक आहेत, टेक्निकलमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल त्याचं आपल्याकडे चांगलं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे तुम्ही कुठलाही दुसरा विचार न करता आणि जे बाहेर गेले 10वी सोडून त्यांचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू घ्या. 10वी नंतर मी पुण्याला गेलेले विद्यार्थी बघितले, 10वी नंतर मुंबईला गेलेले विद्यार्थी बघितलेले आहेत, परंतु त्यांना जेवढं यश मिळालं नाही त्याच्यापेक्षा जास्त चांगलं यश इथे 12वी होऊन बाहेर पडलेल्या मुलांनी मिळवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी शक्यतो हा परिसर अजून 2 वर्ष सोडण्याचा विचार करू नये. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. जास्त काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही इथेच असणार आहे, तुम्हाला सगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहे, हाच परिसर असणार आहे. शिक्षक थोडेसे बदलतील पण ते जुने शिक्षक रोज भेटणार आहेत, अजून नवीन 4 शिक्षक तुमच्या समोर येणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना चांगलं सुयश परीक्षेमध्ये लाभो आणि तुम्ही शाळेचं नाव असंच सगळ्याच क्षेत्रामध्ये, जसं मगाशी प्राजक्तांना सांगितलं, संगीत असेल, खेळ असेल, क्रीडा असेल, कला असेल, शिक्षण अभ्यास असेल, त्यामध्ये भविष्यकाळात उज्ज्वल करावं आणि त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांचं, गावाचं आणि परिसराचं नाव रोशन करावं एवढ्या शुभेच्छा देतो. 10वीच्या परीक्षेत तुम्हाला घवघवीत यश मिळावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर मी केंद्र शाळा मुख्याध्यापक आदरणीय श्री श्रावणकर सर यांना आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ, या प्रशालेचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, 10वीचा आपला निरोप समारंभ आला की मला 1983 मध्ये मी 10वी झालो. त्यावेळीची सिच्युएशन आणि आताची जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्हाला मिळालेले मार्क्स एवढे, म्हणजे मी पहिला आलो बॅचमध्ये 40 मुलांमध्ये, आणि त्यावेळेचा जो आनंद होता तो अतिशय होता. आणि जे मित्रमैत्रिणी होते आम्ही खूप विभागून गेलो, बरेचसे आमच्या सर्व्हिसमध्ये, मी अनुभव सांगतो. मग त्यावेळी काही 11वी 12वी, 11वीतनं मी सोडलं आणि D.Edला गेलो अचानक. 11वी झालं माझं आणि 12वीमध्ये मी D.Edला गेलो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. D.Edला जाता सुद्धा मला दुसऱ्याला शिकवलं, हेही सांगतो. मला D.Edला जाण्या इतके सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, माझे पालक देऊ शकत नव्हते. परंतु आपण एक ध्येय बाळगा असं मी सगळ्यांना विनंती करतो की मला कुठल्या साईडने जायचं. आता ही सुरुवात आहे आपली, आता हा टर्न घ्यायची आपली, म्हणजे आपल्याला वळण घ्यायचं आहे. आणि 10वी नंतर आपण सरांनी सांगितलं की आपण विचार करतो, मला झटपट नोकरी, झटपट आपण याच्या मागे लागतो आणि मग आपण कुठेतरी बॅकफूटवर जातो. पण टप्प्याटप्प्याने आपण जर गेलो तर निश्चितच आपण चांगलं यश आपण स्थिरावू शकतो. या प्रशालेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या टोकाच्या हा गाव आहे आणि या गावाविषयी जिल्ह्यामध्ये दबदबा आहे. सगळ्या राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल. म्हणजे उदाहरण मी सांगतो की खारेपाटण म्हटलं की आदरार्थी आपल्याला जिल्ह्यामध्ये एक सन्मान मिळतो, कोणी गेलं तरी, राजकीय असू दे, शैक्षणिक असू दे, कोणी. हा माझा अनुभव आहे. तर मी 37 वर्ष नोकरी केली, पण मला ओळखलं जातं खारेपाटणचं मुख्याध्यापक म्हणून, नावाने कमी ओळखलं जातं. पण तिथं जाताना मला सहज कोणीतरी माझ्या परिचयाचा नसतो, मला हात दाखवतो माणूस. जिल्हा परिषदमध्ये गेल्याच्या नंतर हात दाखवतो, म्हणजे तो मला ओळखतो खारेपाटणचा मुख्याध्यापक. ही जी भावना आहे तशी ही जी प्रशाला आहे ती सुद्धा मला सुद्धा खूप आनंद झाला. यावर्षी 1 नंबर यावा माझा मी गृहीत धरला नव्हता, परंतु 1 नंबर खारेपाटण हायस्कूल नक्कीच मिळेल. आणि 1 नंबरच्या त्या लेवलचा आहे. कन्नडी हे विभाग स्तरापर्यंत गेलेली संस्था होती आणि आम्ही आजही मी सांगतो की खारेपाटण नंबर 1 खारेपाटण हायस्कूल 1 नंबरवरच आहे. आपण असं समजू नये की बुवा नाही, पण आपल्याला बक्षीस, रोख बक्षीस जे मिळणार आहे ते 1 नंबरच मिळणार आहे, लक्षात घ्या. ते कन्नडी हायस्कूलला मिळणार नाही. पण पुढच्या वर्षी आपण अधिकृतरित्या 1 नंबर मिळवण्यासाठी निश्चित मी माझं योगदान देईन. या प्रशालाला ते मिळावं. आणि सानप सरांसारखे मुख्याध्यापक अतिशय उत्कृष्ट आहेत. या प्रशालेचा खूप दबदबा आहे. मी परवा प्रेझेंटेशन पाहताना मुद्दाम का वेळ घेतोय की प्रेझेंटेशन पाहताना मला खूप माझी शाळा आठवते. म्हणजे मी जसं करतो तसं सेम टू सेम त्यांनी आणि माझ्यापेक्षाही होतं. मी माझ्या त्या कमिटीतल्या 1-2 जणांना कानाजवळच सांगितलं
एक जरा सदस्य जरा कडक होते, ते पुन्हा पुन्हा उलट फिरत होते, परंतु मी त्यांना सांगितलं की खूप बदल झालेला आहे आणि एवढं सुंदर प्रेझेंटेशन होतं की या शाळेला तो 1 नंबर मिळावाची अपेक्षा होती. सरांतरी माझं सुद्धा योगायोगानं जिल्हा कमिटीची सुद्धा भेट झाली. माझ्या शाळेचा कार्यपठन नंबर 1 या प्रशालेचा माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या शाळेच्या तुमच्या 10वीच्या निरोत्सवानंतर यथोचित सत्कार केला. आम्ही ऋणी आहोत की ज्यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक विभाग एकत्र येतो तेव्हा चांगलं एक शैक्षणिक वातावरण निर्माण होतं, लक्षात घ्या. आणि यातून आपल्याला एक चांगलं शैक्षणिक कामकाज करता येतं. माझ्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी आहेत, याच्यातले 3-4 विद्यार्थी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं. तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. चांगले सुसंस्कृत नागरिक बना, चांगले मोठमोठ्या हुद्द्यावर जा आणि या प्रशालेला, या गावाला कधीही विसरू नका, हे लक्षात घ्या. आपण ही जी मंडळी इथं जी बसली ती याच प्रशालेतनं शिकून गेलेली आहे, पण आज ही पदाधिकारी जी मंडळी आहेत ती या प्रशालेविषयी का काम करतात की त्यांनी त्यावेळी त्यांना जे शिक्षण दिलं गेलं, त्यावेळी प्रशालेविषयी, या गावाविषयी जी प्रेम आहे, त्या दृष्टिकोनात ही मंडळी जिल्हा परिषदेचे सदस्य आहे. तुम्ही राजकारणात गेलात तरी काही हरकत नाही, असं काही मी म्हणणार नाही, नोकरीच करा असं, पण राजकारणात सुद्धा आपण एक वेगळ्या टप्प्यात त्या लेवलवर आपण गेल्यानंतर आपलं एक वेगळं नाव होतं. जसे आपल्या प्राची ईश्वरकर आहेत, गुरुप्रसाद शिंदे आहेत, ते व्यावसायिक आहेत, प्लस राजकारणात सुद्धा किंवा समाजकारणात सुद्धा चांगलं काम करतात. चांगलं समाजकारण करा आणि गावाला, या प्रशालेला, आपल्या गुरूंना, आई वडिलांना विसरू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. सगळे चांगल्या मार्क्सने जिल्ह्यामध्ये टॉपर येऊ देत आपला हायस्कूलचा एक विद्यार्थी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला इथं पूर्ण संधी दिल्यावर सर्वांचे थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केले. आम्हाला जेव्हा गरज असते, कोणते प्रॉब्लेम येतात तेव्हा सरांना फोन करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. यानंतर मी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ प्राची ईश्वरकर मॅडम यांना तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते. यानंतर पंचायत समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. 2025-26 10वीच्या निरोप समारंभासाठी खास कोल्हापुरातून उपस्थित राहिलेले आमचे मित्र प्रमोदजी गुरव, या संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे, जिल्हा परिषद सदस्य प्राची ईश्वरकर आणि संपूर्ण व्यासपीठ. तुम्हाला राऊत सरांनी सांगितल्याप्रमाणे की ह्या शाळेतून जे मुलं शिकून पुढे जे कोण डॉक्टर झाले आहेत, कोण इंजिनियर झाले आहेत, कोण वकील झाले आहेत, चांगली चांगली पदं घेतलेली आहेत. त्यातलीच मी आणि प्राची आम्ही दोघं क्लासमेट आहे. 2022मध्ये खारेपटण गावाने आम्हाला ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची संधी दिली. आम्हाला 5 वर्षाची संधी दिली होती. त्यातूनच 2025मध्ये आम्हाला 31 डिसेंबरला 3 वर्ष पूर्ण झाली. आमची 5 वर्षसुद्धा पूर्ण करायची आम्हाला संधी आम्हाला पूर्ण मिळाली नाही, पण आम्हाला खारेपटण गाव पंचवर्षी अजून एक पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली, ती मला पंचायत समिती आणि प्राचीला जिल्हा परिषद. त्यामुळे सर्वांची आभार व्यक्त करतो. तसेच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जे बक्षिसाचा विषय होता, त्या जिल्हा परिषदमध्ये प्राची, पंचायत समितीमध्ये मी आहे. याच्यासाठी आपल्याला राजकीय पाठबळ खारेपटण गावाला खूप कमी मिळत होतं. आणि आज मी ग्वाही देतो की ह्या राजकीय पाठबळाची खारेपटणच्या आमच्या विभागातील सर्व शाळांना सर्व नियमनाची आमची जबाबदारी आज माझी आणि प्राची असेल, हे मी तुम्हाला सांगतो. आज आपल्या सावंतराम सरांनी सांगितलं की ओळख खारेपटण, ही खारेपटण ही ओळख अजून खूप वरती न्यायची आहे आपल्याला, आम्हाला न्यायची आहे, तुम्हाला सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना न्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की 10वी झाल्यावर मुलं 11वीला पुण्याला जातात, मुंबईला जातात, तर तिथे न जाता तुम्ही 12वीपर्यंत ह्याच शाळेत तुम्ही संधी घ्या. अजून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर जिल्हा परिषद सदस्य
सौ प्राची इसवलकर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावरील आजचे प्रमुख अतिथी प्रमोदजी गुरव सर, ह्या शिक्षण संकुलाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण लोकरे सर आणि या शाळेचे मुख्याध्यापक श्री सानप सर, मराठी आपल्या पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक सन्माननीय श्रावणकर सर आणि ह्या संस्थेच्या सर्व संचालक शिक्षक वृंद आणि आपण विद्यार्थी मित्र हो. आज मी तुम्ही सर्व म्हणत होता की निरोप समारंभ, पण मॅडमनी जेव्हा सुरुवात केली अमृते मॅडमनी, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की सदिच्छा कार्यक्रम म्हणून. तो शब्द मला आवडला, कारण विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमच्या ह्या जीवनातला वेगळं वळण आता लागणार आहे आणि त्या वळणासाठी तुम्हाला या शिक्षकांनी दिलेल्या ह्या सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत. तुम्ही इथून निरोप नाही घ्यायचा आहे, 11वीला पुन्हा याच संकुलात यायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम खूप शुभेच्छा देते. या संस्थेविषयी राऊत सरांनी मगाशी आपल्याला सांगितलंच. खरंच ही संस्था, या संस्थेला एक इतिहास आहे. फार जुनी ही संस्था आहे. त्या काळातही या संस्थेचा रुतबा होता, कारण संपूर्ण रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सायन्स साईड असलेलं असं एकच संकुल होतं आणि सावंतवाडीपासून ते रत्नागिरीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी इथे येत होते. इथे वसतिगृह होती आणि इथे शिकलेले सर्व विद्यार्थी आज मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि ह्या संकुलाचा रुतबा प्रवीण सरांनी, आपल्या सानप सरांनी तसाच राखला. इवन राखलाच नव्हे तर वृद्धिंगत केला आणि ती जबाबदारी आज तुमच्यावरही आहे. गुरु प्रसाद शिंदे पंचायत समिती सदस्य यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही दोघं क्लासमेट आहोत. खरंच आम्ही क्लासमेट आहोत, या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि अभिमान वाटतो जेव्हा गुरुवर्यांकडून आपला सन्मान होतो. ती मनात असलेली भावना ही खरंच वेगळीच असते. आज या संकुलनातर्फे, या संस्थेतर्फे जो आमचा सन्मान झाला, जी मायेची शाल आपण दिली, या मायेबरोबर आमची जबाबदारी देखील तितकीच वाढते आणि ही जबाबदारी आम्ही हसत हसत पेलू आणि या संस्थेसाठी किंवा या पंचक्रोशीतल्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांची जबाबदारी आम्ही घेतो आहोत. जशी ग्वाही गुरुप्रसाद शिंदेने दिली त्याचप्रमाणे मी ग्वाही देते आणि तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट लक. चांगला अभ्यास करा, छान या संस्थेचं नाव कायम तुम्ही टिकवा आणि वृद्धिंगत करा. शिक्षण हे फक्त नोकरी करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी नसतं, तर शिक्षण हे आपल्या जीवनाला समृद्ध करतं. त्या अनुषंगाने शिक्षण घ्या, खूप शिका, आपल्यातलं स्ट्रेंथ ओळखा की आपल्याकडे काय आहे, आपण काय करू शकतो. एखादा विद्यार्थी मार्क मिळवण्यात पटाईत असतो किंवा त्याला चांगले मार्क्स मिळतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळतात, म्हणून तो विद्यार्थी ढबू होत नाही. तर त्या विद्यार्थीमध्ये काहीतरी वेगळंपण असतं. आपल्यातलं वेगळंपण ओळखा आणि ते वेगळंपण जपा आणि वाढवण्याचा प्रयत्न करा. जसे की प्राजक्ता, तिने आपलं गायनाचं वेगळंपण ओळखलं. आपल्या ह्याच्यातील विद्यार्थी जसे की मांगले, आता जी मुलं याला मोसमकर वगैरे, ही जी मुलं आज देशात नाव मिळवून आले, म्हणजे हे काही मुलं मला वाटतं जुडो, तायक्वांदो वगैरे याच्यातून सुद्धा त्यांनी नाव कमवलं. काही खेळाडू आहेत आपल्या संकुलनामध्ये. हे आपल्यातली स्ट्रेंथ ओळखा आणि ती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा शुभेच्छा देते. ऑल दी बेस्ट. आणि मला इथे सन्मानित केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्या शाळेची जबाबदारी घेतलेली आहे आणि भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी आपल्याच प्रशालेतून गेलेले 2 विद्यार्थी आपल्यासारखेच, तुमच्यासारखे, तर त्यांचा तुम्हाला वरदहस्त आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गुरव सर यांना मी आमच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा द्या, मार्गदर्शन देण्याची त्यांना विनंती करते.
नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व आदरणीय व्यक्ती, नुसत्याच जिल्हा परिषदमध्ये निवडून आलेल्या प्राची मॅडम, गुरुसाहेब माझे मित्र, त्याच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष लोकरे सर, हे माझे मार्गदर्शक आहेत व्यवसायातले आणि बऱ्याचशाच वाटचालीमधले, संस्थेचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर सचिव, सर्व ट्रस्टीज मेंबर आणि संस्थेचे मुख्याध्यापक सर, हायस्कूलचे मुख्याध्यापक सर सानप सर, त्याच्यानंतर माझे सहकारी, माझे मित्र राऊत सर, ज्यांनी मला 2 दिवसापूर्वी इकडे इन्व्हाइट केलं, एक फोन केला, सर 10वीचा निरोप समारंभचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला एक प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आहे. फोन आल्यानंतर पहिलाच मला वाटते क्षणार्धासाठी मी म्हणजे थोडंसं शरीरामध्ये मुंगी आल्यासारखं झालं मला, कारण याच्या अगोदर कधी प्रमुख पाहुणे म्हणून मी कुठल्या व्यासपीठावर 4-4 तास किंवा 8-8 तास मी सलग लेक्चर दिलेले आहेत कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर, पण प्रमुख पाहुणे म्हणून कुठल्या व्यासपीठावर गेलेलो नाही, बोललेलो नाही. सरांना म्हटलं की सर मी येईन, पण प्रमुख पाहुणे असं काय बोलवू नका, मी एक तुमच्यातलाच एक भाग म्हणून येईन, मुलांना थोडंसं मार्गदर्शन करीन, माझ्या थोडासा आयुष्याचा प्रवासाचा एक थोडासा किस्से सांगेन आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं महत्त्व समजून जाईल. पण सर म्हणतात नाही, तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आहे. त्याबद्दल मी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेचं खूप खूप आभारी आहे. त्याच्याबरोबर एक मला वाटतं एक आयुष्यामध्ये काही योगायोग घडत असतात, त्याच्यामधलाच एक योगायोग आहे. मी आलो कोल्हापूर जिल्ह्यामधून, माझं राधानगरी तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. माझे वडील शेतकरी आहेत, शेती करत होते आणि मला वाटतं एक 30 वर्षापूर्वी इथं खारेपाटणच्या मधुबन हॉटेलच्या पाठीमागं मोसम म्हणून एक एरिया आहे, त्या एरियामध्ये आम्ही, माझे वडील ॲग्रीमेंटवर एक 10 एकर 15 एकर शेती घ्यायची आणि त्याच्यामधून ऊस पिकवायचे, कारण आमच्याकडे गावाकडे माझी वडिलांची तुटपुंजी शेती आहे, 1/2 एकर किंवा त्याच्यापेक्षा कमी, पण त्याची प्रचंड बाबांची इच्छा होती की शेतीमध्ये काहीतरी करावं, म्हणून त्यांनी इकडं शेतीचा व्यवसाय चालू केला, परिस्थिती नसताना पण. आणि ह्या खारेपाटणच्या हायवेवरून जाणाऱ्या धावणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स होत्या, पळणारी जी रेल्वे होती, ती बघितल्यानंतर माझी स्वप्न तिथंच या खारेपाटणमध्येच जागे झाले. त्यामुळे मी स्वतःला खूप एक नशीबवान व्यक्ती समजतोय की ज्या खारेपाटणमध्ये मी 30 वर्षापूर्वी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलेलो होतो, त्याच खारेपाटणच्या एका मोठ्या आणि नामांकित संस्थेमध्ये एक प्रमुख पाहुणा म्हणून आज मला त्या संस्थेनं लोकरे सरांनी, राऊत सरांनी, संस्थेच्या सर्व ट्रस्टीजनी इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण एक मगाशी प्राची मॅडम जशा बोलल्या की निरोप समारंभ, बरेच विद्यार्थी निरोप घेत आहेत असं म्हणत होते, पण ॲक्च्युली आयुष्याच्या मार्गावर प्रवासामध्ये निरोप आपला कुठंच नसतोय. एक वेगवेगळे टप्पे असतात जीवनामधले, ते आपण पार करत जायचे असतात. त्याच्यामधलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणून तुम्ही एक महत्त्वाचा टप्पा आता सुरुवातीला पार करतात, म्हणजेच 10वीचा येणारी परीक्षा. त्याच्यासाठी प्रथमतः सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले मार्क मिळवा, चांगला अभ्यास करा, त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावा. तर एक 2-3 मला वाटते, मला सरांनी 10 मिनिटच दिलेले आहेत, एक 2-3 मिनिट एक्स्ट्रा घेतो मी माफी मागून. बरंचसंच काही बोलायचं आहे, पण बरेचसेच अनुभव शेअर करायचे आहेत, पण वेळाभावी आणि पाठीमागं बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांचं बघून मला थोडंसं कमी वेळामध्ये आवरून घ्यायचं आहे. मित्रांनो, मला वाटतं की मी गाडीमध्ये येताना वडिलांच्या बरोबर चर्चा करत असताना किंवा थोडंसं आत्मचिंतन करत असताना मला एक आलेला विचार होता की आपण खरोखर प्रमुख पाहुणे म्हणून जायच्या तिथं पात्रतेचं आहे काय. पण नंतर एक थोडासा विचार आला की मला एक इथं येण्यापर्यंत एक जी गोष्ट मला घेऊन आली ती म्हणजे माझं शिक्षण. मला वाटतं मला 10वीला सर मगाशी म्हटले तसं 10वीला मला 55% मार्क पडलेत. मला वडिलांनी गावामध्ये हुशार विद्यार्थी आहे म्हणून एका 900 लोकसंख्येच्या गावामधून मला कोल्हापूर सारख्या महाराष्ट्र हायस्कूलला पाठवलेला होता, परिस्थिती नसताना पण मला त्यावेळी असं वाटवायचं की आपली खूप चांगली परिस्थिती आहे आणि आपण वडिलांच्याकडे खूप पैसा आहे, मी तिथं खूप काही तुम्ही जसे करताय, आप सगळेच करतात तसे एन्जॉय करायचो. पण 10वी झाल्यानंतर मला 55% मार्क पडलेत. बरेचशीच घरामध्ये मैतासारखी परिस्थिती अशी तशी झालेली होती. बरेचशीच लोक येऊन वेगवेगळे सल्ले देत होते आणि त्याच्यानंतर मला आईवडिलांनी एक चांगला पाठिंबा दिला आणि तू शिक, पुढे शिक, तुला शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे.
हे बाळकडून मला लहानपणापासूनच दिलेलं होतं आईवडिलांनी आणि त्याच्या जीवावरच मी आजपर्यंत इथं प्रवास केला. मग सांगायचं एवढंच आहे की आयुष्यामध्ये शिक्षण हे खूप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण आता इथं जी प्रमुख मंडळी इथं बसलेली आहेत, आपल्या इथं जो शिक्षक वर्ग आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादन केले की जशी मगाशी प्राजक्ता होती, प्राजक्ताने मला एक गुरु म्हणजे काही नवीन व्याख्या शिकवून दिली. छोटीशी मुलगी पण तिच्या वक्तव्यामधून मला खूप काही शिकण्यासारखे शब्द ऐकू येत होते आणि गहिवरून पण येत होतं. एवढ्या छोट्याशा वयामध्ये ती एवढा मोठा विचार करते, खूप चांगलं बोलते आणि दुबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये किंवा देशामध्ये, आखाती देशामधल्या एका जगाच्या मुख्य केंद्र बिंदूमध्ये तिचे अल्बम लॉन्च होतात. भविष्यामध्ये मला वाटते आज दुबईमध्ये झाला आहे, भविष्यामध्ये अमेरिकेमध्ये पण होईल आणि मोठमोठ्या कंट्रीमध्ये पण होईल. फक्त प्राजक्ताचेच होणार नाहीत, पण प्रत्येक इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये प्राजक्तासारखा, प्राजक्ता संगीतामध्ये गायनामध्ये मला वाटते प्रबळ आहे. तिनं तिचा शरीर म्हणजे तिच्या मनामधला, तिच्या अंगामधला एक काय चांगला गुण आहे तो आयडेंटिफाय केला आहे आणि ती दुबईसारख्या ठिकाणी पोचल्या. अजून तिचा खूप मोठा प्रवास आहे, त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. पण इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्यामध्ये काही ना काहीतरी परमेश्वराने दिलेली एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची देऊ घालणारी संधी आहे. जसं की प्राची मॅडम ह्याच गुरु सर असतील, ह्याच संस्थेमधून पासआउट झालेत आणि ह्याच संस्थेमध्ये आज प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर पंचायत समितीचे सदस्य म्हणून आलेले आहेत. तर जीवनामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि ते शिक्षण कुठलंही असू देत, व्यावसायिक शिक्षण असू देत किंवा आर्ट्स असू देत, कॉमर्स असू देत, सायन्स असू देत, माणूस जो घडत असतोय तो शिक्षणामधूनच घडत असतोय. आणि शिक्षण घेत असताना काहीतरी मोठं ध्येय ठेवून मला पुढे शिक्षणानंतर काय करायचं आहे, मला भविष्यामध्ये काय करायचं आहे, भविष्यामध्ये कुठल्या भविष्यामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये मला करिअर घडवायचं आहे, जे काय करायचं आहे. ओके, ह्या देशामध्ये बरेचसेच असे लोक घडलीत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये असतील आपले झालेले राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. एकेकाळी त्यांच्या शहरामध्ये किंवा त्यांच्या वस्तीमध्ये पेपर वाटणारा मुलगा आणि आकाशामध्ये उंच उडणाऱ्या पक्षाकडे बघून मला एक दिवस ह्या पक्षासारखं काहीतरी उडणारं यंत्र बनवायचा असा विचार करणारा मुलगा. देशाचाच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तराचा एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ होतो. त्याच्यानंतर देशाचे राष्ट्रपती होतात. धीरूभाई अंबानी सारखा एक पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणारा माणूस, एक चांगली गाडी आली त्याच्यामध्ये पेट्रोल टाकत असताना एक दिवस माझी पण अशी गाडी असणार आहे असा विचार करणारा माणूस. आणि हा विचार करता करता त्या गाडीचं पेट्रोलचा टँक फुल्ल होऊन मालकानं तिथून हाकलून दिलेला माणूस एक दिवस ह्या जगावर, ह्या भारतावर एक मोठं रिलायन्स नावाच्या इंडस्ट्रीचं साम्राज्य उभा करतो. अशी जगामध्ये खूप खूप उदाहरणं आहेत. तर ह्याच्यापैकी आपल्याला ह्या व्यक्तीपैकी आपल्याला काहीतरी व्हायचं आहे. ध्येय मोठं ठेवा, आयुष्यामध्ये मोठी स्वप्न बघा. स्वप्न मला वाटते खाली एक सुविचार लिहिलेला होता की जीवनामध्ये स्वप्नही स्वस्त असतात किंवा मोफत असतात, पण ती बघणं खूप महत्त्वाचं असतंय. तर प्रत्येकाचं स्वप्न मोठं असलं पाहिजे. प्रचंड संधी आहेत मार्केटमध्ये, प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत, प्रचंड करिअर करण्याच्या वेगवेगळे मार्ग आहेत. ओके, आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं करिअर घडू शकतोय अशा क्षेत्राची निवड करा. ह्या वयामध्येच ठरवा. 10वी हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. मला वाटते की 55% मार्क मला पडलेले त्यावेळी म्हणजे आता थोडंसं दुःख वाटते. मी अजून थोडे चांगले मार्क पडले असते तर कुठेतरी IIT मध्ये गेलो असतो, NIT मध्ये गेलो असतो, इंटरनॅशनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं असतं. पण ठीक आहे, मग मी थांबलो नाही. 10वी नंतर ITI केला, त्याच्यानंतर डिप्लोमा केला इलेक्ट्रिकलमधून, त्याच्यानंतर डिग्री केली, त्याच्यानंतर MTech केलं, आता PhD करतोय. बरोबर हे शिक्षण घेत असतानाच मी गेली 15 वर्ष नामांकित कॉलेजमध्ये KIT कॉलेज कोल्हापूरमध्ये प्राध्यापक म्हणून इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला काम करतोय. आणि बरोबरच एक ऊर्जा इलेक्ट्रिकल नावाचा एक इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करणारी मी फर्म चालवतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करतोय मी. एक उद्योजक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून इथं मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. खूप धन्यवाद. एक मला वाटते आपल्या निसर्गामध्ये एक पक्षाचं नाव आहे गरुड, ज्याला इंग्लिशमध्ये ईगल म्हणतात. बरोबर ना? मी 2-4 मिनिटामध्येच माझं भाषण संपवतो.
ह्या गरुडाची एक खूप छान कहाणी आहे आणि ती आपल्याला खूप प्रेरित करणार आणि ह्या गरुडाची कहाणी जी आहे ती आपल्या मनुष्याच्या जीवनाशी रिलेटेड आहे. हा गरुड जो आहे तो आकाशामधून ज्यावेळी पाऊस पृथ्वीवर येतो, आपल्या जमिनीवर येतो, त्यावेळी बाकीचे जे पक्षी असतात ते विचार करतात की कुठल्या तरी झाडाचा, कुठल्या तरी झुडपाचा, कुठल्या तरी सहाऱ्याचा आधार घेतात. पण निसर्गामध्ये एकमेव असा पक्षी आहे की जो पाऊस आल्यानंतर ढगांच्या वर जातो आणि जिथून पाऊस येणार नाही, आपल्याला पाणी लागणार अशा ठिकाणी जाऊन आकाशामध्ये उंच विहार करतो. तर ह्या गरुडाची ही कहाणी आहे. हे गरुड साधारणतः मला वाटते परमेश्वरानं त्याला 60 ते 70 वर्षाचा कालावधी जगण्यासाठी दिलेला असतो आणि ह्या 60-70 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः त्याचं 35 ते 40 वय झाल्यानंतर त्याची जी चोच असते, ज्या चोचीमधून तो अन्न खात असतो, ती चोच असते बोथोड होत्या आणि बोथोड झाल्यानंतर त्याला अन्न शोषण करणं, अन्न खाणं अवघड जाते. त्याच्यामुळे शरीरावर असणारी जी पंख असतात ती पंख हळूहळू निघून जातात. पंख निघून झाल्यामुळे त्याला आकाशामध्ये उंच भरारी घेता येत नाही. असाच तो कुठल्या तरी झाडाचा सहारा घेतोय, कुठला तरी बाकीच्या दगडाचा सहारा घेतोय. जीवन असं असह्य झालेलं असते त्याला. ओके, जगल्यापेक्षा मेलेलं बरं असं त्याच्यासमोर, प्रत्येक गरुडाच्या समोर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते वयाच्या 35व्या ते वयाच्या 40व्या वर्षापर्यंत. तर तो गरुडासमोर 2च ऑप्शन असतात, एक मरणं आणि दुसरं म्हणजे जगणं. तर तो मरण्याच्या ऐवजी जगण्याचा ऑप्शन निवडतो आणि बरेच दिवस, बरेच महिने आपली चोच जी आहे ती दगडावर घासायला चालू करतो, जेणेकरून चोच त्याची शार्प होत्या. चोच शार्प झाल्यानंतर त्याला थोडं थोडं अन्न खायला येतं. अन्न खाल्ल्यामुळे थोडंसं पंखामध्ये भरारी येते त्याच्या आणि पंखामध्ये भरारी आल्यानंतर परत तो त्याची पुढची 30 वर्ष 40 वर्ष आकाशामध्ये उंच विहार करतो. तर माणसामध्ये, विद्यार्थी मित्रांनो, माणसाचं पण आयुष्य तसंच आहे. आपल्या आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष असतात आणि ज्याच्या वाट्याला जास्त संघर्ष येतात त्यांनी समजून जावं की आपण ह्या आयुष्यामधली, ह्या जीवनामधली, ह्या पृथ्वी तलावरली खूप मोठी व्यक्ती होणार आहे. तर प्रत्येक माणसाचं आयुष्य गरुडासारखंच असावं, गरुडासारखंच त्यानं झिजावं, गरुडासारखंच त्यानं आकाशामध्ये उंच विहार करावा, मोठी स्वप्न बघावीत, मोठ्या ठिकाणी जावं. मला वाटतं ह्या आपल्या हायस्कूलचा, आपल्या संस्थेचा एक वारसा आहे की याच्यामधून पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत ते खूप मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. मला वाटतं मला एक महिन्यापूर्वी व्यवसाय निमित्त इथं हायस्कूलमध्ये आलेलो होतो. आल्यानंतर बघितलेलं वातावरण आणि इथलं जे परिसर होता संस्थेचा तो खूप छान वाटला आणि मी सानप सरांना म्हटलं की विद्यार्थ्यांना काही गायडन्स हवा असेल तर सर माझं लेक्चर अरेंज करा. आणि मला वाटतं विदिन मंथमध्ये किंवा 1 महिन्याच्या अगोदरच सरांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून इथं बोलवलं. तर परत एकदा सरांचे धन्यवाद, संस्थेचे धन्यवाद. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. चांगलं मार्क मिळवा. ज्याला मार्क्स कमी पडल्यात त्यांनी खचून जाऊ नका, कारण आयुष्यामध्ये डोक्यावर आपल्या जेवढ्या संख्येनं केस आहेत त्याच्यापेक्षा जास्त वाटा करिअर करण्याचे आहेत हे विसरू नका. त्यामुळे खचून न जाता पुन्हा कामाला लागा, पुन्हा अभ्यास करा. 12वीमध्ये चांगले मार्क्स कमवा. त्याच्यानंतर एक चांगलं क्षेत्र निवडा आणि त्याच्यानंतर त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. आईवडिलांना खूप आदर द्या, आईवडिलांचं रक्षण करा, आईवडिलांना सांभाळा, गुरुजनांना विसरू नका. गुरुजन ही संस्थेचे जे गुरुजन आहेत ते आपले खूप आयुष्यामधला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यांनी आपल्याला चांगलं घडवलेलं आहे, चांगला मार्ग दाखवलेला आहे, त्यांचा आयुष्यभर आदर करा. एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. खूप खूप धन्यवाद. सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संकटांवर मात करत यशाची शिखरे गाठायची असतात. हा तुम्हाला मोलाचा सल्ला सरांनी दिलेला आहे आणि सरांना आपली संस्था खूप आवडली. सरांनी या संस्थेचा हा जो काही परिसर किंवा आपली जी संस्था जशा प्रकारे कार्यरत आहे हे पाहून सरांनी आपल्याला 5,000 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. सरांचे आपल्या संस्थेच्या वतीने धन्यवाद. त्यानंतर आपले मार्गदर्शक व प्रेरणास्थान आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे सर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. आजच्या या सदीच्या समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठात उपस्थित
आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मानित आमचे मित्र प्रमोदजी गुरव, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड त्यांची दिली त्या सन्माननीय प्राची ईश्वरकर मॅडम, आमचे मित्र सन्माननीय पंचायत समिती सदस्य आता त्यांची निवड झाली ते गुरुप्रसाद शिंदे, या संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सेक्रेटरी महेश कोसुलकर, यश कॉम्प्युटर अकॅडमीचे प्रमुख सन्माननीय मंगेश गुरव, आमचे मित्र संतोष पाटणकर, केंद्रीय शाळा जिल्हा परिषद शाळा नंबर 1 चे आमचे मुख्याध्यापक सन्माननीय श्रावणकर सर, या परिषदेचे मुख्याध्यापक सानप सर, राऊत सर, कोकाटे सर, आपण सर्व शिक्षक सन्माननीय A.D. कांबळे सर आणि आपण सर्व विद्यार्थी, मगाचपासून माझे सर म्हणाले तर आजचा हा क्षण मला भावूक दिसतोय आणि निरोपावर बरेच जणांनी आपली मत प्रदर्शित केली. विद्यार्थ्याच्या आयुष्यात हा निरोप हा शब्द कधी येतच कामा नाही. गुरु सरांनी पण तेच सांगितले, आपण कायमच विद्यार्थी राहायला पाहिजे आयुष्यात. तुम्हाला जर पुढं मोठं व्हायचं असेल तर शेवटच्या म्हातारपणापर्यंत तुम्ही विद्यार्थी राहायला पाहिजे. अनेक गोष्टी या जगामध्ये शिकण्याच्या असतात. आपण काही विद्यार्थी राहिलो तरच ते आपण शिकू शकतो. तर मगाशी निरोपाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या निरोप देतो किंवा आम्ही आता काय कुठे वेगळे होणार आहोत अशा भावना मनात आणू नका, असे विचार मनात आणू नका. मगाचपासून अनेक इथल्या मान्यवरांनी मान्यवरांची ओळख यांनी दिलीच करू. आयुष्यातल्या एका टप्प्यावर येत असताना समोरचे हे सगळे जे आज इथे स्टेजवर बसले आहेत ते सगळे खरे तर तुमच्या आयुष्यातले एक आयडॉल आहे. गुरु सर्वप्रथम मी बोलेन, आजचे हे प्रमुख पाहुणे आहेत. 30 वर्षापूर्वी त्यांनी सांगितले की त्यांच्या वडील ऊसाची शेती करायची, म्हणजे आपल्याकडच्या जमिनी घेऊन भाडेतत्वावर घेऊन त्यांनी ऊसाची शेती केलेली आहे. अतिशय गरिबी परिस्थितीत त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आज ते M.Tech B.Tech करून आज PhD करतात इलेक्ट्रिक या विषयामध्ये. आणि त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय सुद्धा आता इथे इस्टॅब्लिश केला आहे. आता इथे बऱ्याच ठिकाणी खाण्यापिण्यामध्ये त्यांची कामं चालू आहेत. तर तुम्हाला जे काय तुम्हाला याच्यातून शिकायचं असेल तर यांच्याकडे बघा, हे आयडिया आहे तुमच्या जीवनाचे. दुसरे असतील आमचे गुरुप्रसाद शिंदे, पंचायत समिती आज त्यांची निवड झाली, ते सुद्धा एक चिरेखानीचे व्यावसायिक आहेत. अतिशय अल्प वयात त्यांनी खूप मोठा जोर त्यांनी ह्याच्यात पुढे आलेले आहेत ते. आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी योगदान आता ते द्यायला लागलेले आहे. दुसऱ्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. या कार्यक्रमाच्या इतिहासात मला वाटतं बिनविरोध निवडणूक हे पहिलाच असतील जिल्हा परिषद. जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध येणे ही काही खायची गोष्ट नाही आहे. तुम्हाला त्याची कल्पना कधी येणार नाही, कारण हा मागचा काळ आम्ही अनुभवलेला आहे. खूप संघर्ष करावा लागतो आणि खूप त्यांना आता भविष्यात संधी मिळणार आहे. कारण कसं असतं, ज्यावेळी निवडणूक होते त्यावेळी कुठंतरी कटुता निर्माण होते असते आणि आज त्यांना हेल्दी एवढं वातावरण मिळणार आहे की काम करायला खूप त्यांनी काम करावं. या खारेपाटणच्या संस्थेमध्ये या गावाच्या पंचवंशीय विकासामध्ये खूप अमूल्य असं योगदान आहे. असं केवळ शैक्षणिक संस्थाच नव्हे तर अनेक ह्या कोऑपरेटिव्ह बँक असतील, कुठल्या स्टेट बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असतील, घटिका सोसायटी असेल, तर यांचं संवर्धन करणं सुद्धा आपली फार मोठी जबाबदारी आहे. कारण यांचं अमूल्य योगदान असतं गावाच्या विकासामध्ये आणि ह्याचं जतन करणं हे सुद्धा आपली तुमची जबाबदारी आहे असं मला वाटतं. दुसरा एक विषय सांगेन की आपलं माजी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत आपल्या मराठी शाळेचा 1 नंबर शाळेचा आपला 1 नंबर आला आहे. त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. ती त्यावेळी ती एक गोष्ट सांगेन तुम्हाला. त्यावेळी एक परीक्षा असते आमच्या शाळेमध्ये, ती एक टीम आली होती. त्याच्यामध्ये श्रावणकर सर आले होते त्यावेळी आणि ते आपली शाळा 1 नंबर बसावी म्हणून फार प्रयत्न करत होते. मी बघत होतो त्यांची तळमळ, ते प्रयत्न करत होते. एक मुख्याध्यापक प्राथमिकचा मुख्याध्यापक आपली माध्यमिकची शाळेचा नंबर यावा म्हणून हे चित्र खूप दुर्मिळ मला बघायला मिळतं.
आणि असेच आहेत ते आदर्श माझे ते आयडॉल आहेत. कारण काय एक मुख्याध्यापक कसा असावा हे तुमच्याकडे एक काळ असा होता की ती शाळा बंद पडायच्या मार्गावर होती मला वाटतं श्रावण सर त्याच्या आणि ते आल्यानंतर त्यांनी जे काय पिकअप घेतला आहे तर ते वाखण्यासारखं आहे. निश्चितच प्रत्येक शिक्षकाने त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आमचा सुद्धा या तालुका स्तरावर माध्यम 2 नंबर आला आहे गेले 3-4 वर्ष आणि त्याच्या श्रेय आम्ही सानप सरांना देऊ निश्चितच. तर 4 वर्षामध्ये त्याला 3-4 वर्षामध्ये ते काम करतायत ते फार म्हणजे वेगळं पण वेगळं जाणवतं आहे आम्हाला त्याचं आणि त्याचाच हा इम्पॅक्ट दिसतो आम्हाला वाटतं. तर तुम्हाला एक सांगेन मी कधी आपण कौतुक तुमचं करत नाही आपण कधी तेव्हा तर तेव्हा ते सांगायला पाहिजे की तुमचे विद्यार्थी आहेत नाही पालकांना जाऊन सांगतो की आता हे खूप बदलते शाळा बदललेली दिसते हे मुलं आपल्या पालकांसाठी आणि पालक आमच्यापर्यंत तर याचं क्रेडिट तुम्हाला देऊ. अर्थात त्याच्यामध्ये तुमच्या सगळं सहकाऱ्यांचा सहभाग निश्चित असेलच आणि 100% सहभाग जर दिला तर याच्यापेक्षा ते निश्चितच आणि पुढे जातील यात काय शंका नाही. आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा मी खूप तुमचं कौतुक करतो आणि तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही असंच काम करा आणि या मुलांचं करिअर कसं करिअरमध्ये कुठे पुढे जातील हे आपण बघा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. 2 दिवसापूर्वी मी तुमच्या एका 10वीच्या वर्गात गेलो होतो आणि या अनेक 9-10 मुले होते या समोर ज्या दिसत आहेत त्यांनी मला 90% वचन दिलेलं आहे होय ना अनु बरोबर ना. ते माझ्या लक्षात आहे कोणी कोणी दिले ते. तुम्ही भरपूर मार्क्स मिळवा प्रयत्न करा बघू किती मला आणि खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद सर. सरांना दिलेलं वचन तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमच्यावर जबाबदारी आलेली आहे. तर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजेच निरोप समारंभ यासाठी मी श्री कापसे सर यांना आभार मानण्यासाठी त्यांना बोलवते. शब्दामध्ये सुधारणा करतो मॅडम चुकून बोलल्या. निरोप समारंभ खरं तर आभार प्रदर्शन हा कोणत्याही कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा असतो. परंतु आभार प्रदर्शन करण्यापूर्वी मी प्राजक्ता आमची 10वीची विद्यार्थिनी आहे तिला इथं बोलवतो. एक त्यांना अनाऊन्समेंट करायची आहे. एक राहून गेली मगाशी. प्राजक्ता इथे मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की आम्ही 10वी अ चे सगळे विद्यार्थी मिळून एक शाळेला छोटीशी वस्तू देणार आहोत. ते म्हणजे वॉटर प्युरिफायर. आम्ही फिल्टर देणार आहोत शाळेला आणि तो फिल्टर आम्ही आत्ता देऊ शकत नाही आहोत कारण तो आम्हाला उपलब्ध झाला नाही. पण येत्या काही दिवसात आम्ही तो नक्की देणार आहोत शाळेला. शिक्षकांसाठी आम्ही तो स्पेशली देणार आहोत कारण शिक्षकांना प्रत्येक वेळेला पाणी घेण्यासाठी असा पूर्ण वळसा करून जायला लागतो. शाळेने आम्हाला 2-2 फिल्टर दिले आहेत म्हणून आम्ही शिक्षकांसाठी एक फिल्टर देणार आहोत की त्यांना तो फिल्टर उपयोगी पडावा. त्यांना प्रत्येक वेळेला उठून जाऊ नये त्याच्यासाठी आम्ही तो फिल्टर स्टाफ रूममध्ये लावणार आहोत आणि तो फिल्टर आम्ही लवकरच देऊ तुम्हाला. थँक्यू. ओके थँक्स प्राजक्ता. सर्वप्रथम माझ्या या 10वीच्या सर्व मित्रमैत्रिणींना 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाकडे वळतो. आभार प्रदर्शन हा खरं तर औपचारिक कार्यक्रम असा वाटतो पण आमचं आभार प्रदर्शन जे आहे ते खरंच सर मॅडम मनापासून आहे अंतःकरणातून आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोद गुरव सर जे कोल्हापूरच्या KIT महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. सध्या त्यांची PhD पण चालू आहे. त्यांचा परिचय मागाशी आपण ऐकलेला. एक शेतकऱ्याचा मुलगा ते असिस्टंट प्रोफेसरचा पर्यंतचा हा जो प्रवास तर खरंच आदर्शवत आहे सर. आम्हाला आपला अभिमान वाटतो आणि असा प्रमुख पाहुणा किंवा अशी मार्गदर्शक व्यक्ती त्या कार्यक्रमासाठी मिळणं हे आमचं भाग्य. सर आपले आमच्या प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यानंतर या शुभेच्छा समारंभाचा निमित्त साधून आमच्या संस्थेनं शाळेनं एक ठरवलं की हल्लीच जिल्हा परिषद
आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आपल्याच शिक्षण संकुलाचे माजी विद्यार्थी या ठिकाणी निवडून आले. त्यामध्ये निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी प्राची इसवलकर मॅडम या ठिकाणी बिनूर निवडून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यपदी या ठिकाणी आपलेच माजी विद्यार्थी गुरुप्रसाद शिंदे सर या ठिकाणी निवडून आलेले आहेत. यांचा पण आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आम्हाला या दोघांचा खूप अभिमान आहे आणि दोघे जण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण यांनी छान प्रकारे मार्गदर्शन केलं. तुम्हा दोघांचेही खूप मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आमचे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्रावणकर सर, म्हणजे एक सरकारी शाळा आदर्श कशी असावी किंवा सरकारी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण होत नाही असं कोण म्हणत असेल तर त्याने आमच्या श्रावणकर सरांच्या शाळेत यायचं. आणि सर, आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो. आपण जे कार्य करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे. सरांचा पण या ठिकाणी आम्ही या निमित्ताने सत्कार केला. सरांनी पण आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांना छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले सुद्धा मी या ठिकाणी आमच्या संस्थेच्या परिसराच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे सर नेहमी आमच्या कार्यक्रमाला येतात. कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम, ॲक्च्युली सर आमचे माजी विद्यार्थी सगळे इथले बरेचसे जे विश्वस्त आहेत संचालक मंडळामध्ये सगळे माजी विद्यार्थी आहेत. प्रत्येकाचा व्यवसाय आहे आणि तो सगळा सांभाळून सगळेजण या ठिकाणी शाळेकडे वारंवार येत असतात. कोणताही कार्यक्रम असतो सानप सरांनी किंवा आमच्या राऊत सरांनी फोन केला की लगेच ते हजर असतात. असे आमचे लोकरे सर, उपाध्यक्ष भाऊराणे सर, सचिव महेश कोळसुलकर सर, त्याचप्रमाणे आमच्या सिनियर कॉलेजचे प्राचार्य तथा विश्वस्त कांबळे सर, आमचे विश्वस्त दुसरे आहेत दिगंबर राऊत सर आणि आमचे पत्रकार मित्र पाटणकर सर, आमचे दुसरे एक मित्र मंगेश गौरव सर जे यश कम्प्युटर अकॅडमीचे संचालक आहेत. या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी मी या सर्वांचे आभार मानतो. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे कुटुंबप्रमुख मुख्याध्यापक साणप सर, पर्यवेक्षक राऊत सर, माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, मला वाटतं एक नाव राहिलं सर, गुरव सरांचे वडील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. शेतकरी माणूस, शेतकऱ्याचा आपला शेतकरी प्रधान कृषी प्रधान देश आहे आपला आणि आपल्याला शेतकऱ्यांचा अभिमान असला पाहिजे. सरांचे वडील आहेत या ठिकाणी, त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो आणि सरांच्या अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.